Hello students. As we have started our next chapter, that is the NSAID, or we can say the analgesic and antipyretic and the anti-inflammatory drug. Under this, one more chapter is there, that is the pharmacotherapy of the rheumatoid arthritis. Okay, so in this we are going to see what is the rheumatoid arthritis. So this category is come under the NSAID only because it is in this the majorly NSAID are used as a medicament. Okay, so NSAID सारखे जे ड्रग अँटी इन्फ्लामेटरी आणि ॲनाल्जेसिक्स जे आहेत दीज आर यूज्ड ॲज अ मेडिकेशन इन दीज कंडिशन्स. दॅट्स वाय दीज आर कम अंडर द दिस कॅटेगरी. ओके, सो जे NSAID आहे त्याच्या अंडर हे दोन चॅप्टर अजून आहेत. दॅट इज द फार्माकोथेरपी ऑफ द रुमॅटिक आर्थरायटिस अँड द फार्माकोथेरपी ऑफ दी गाऊट. ओके, सो ह्या दोन डिसीज कंडिशन म्हणजे काय आणि त्याचे अंडर जे ड्रगचे क्लासिफिकेशन येतात तर त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि त्याचे थेरप्युटिक युजेस जे काय असेल ते या बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे, विच इज व्हेरी लिटल अँड रिपीटेडली आस्क क्वेश्चन. ओके, give the pharmacotherapy of the rheumatoid arthritis, give the pharmacotherapy of the gout, such kind of a question can be asked. Okay, so first we are going to see that is the rheumatic arthritis. Okay, so what is the rheumatoid arthritis? So rheumatoid arthritis is a chronic autoimmune inflammatory of joint disorder in which antibody are generated against the synovial membrane and hyaline cartilage of the joints, characterized by the pain, swelling and immobility of the joint. Okay, so rheumatoid arthritis, it is very common disorder. याच्या हा म्हणजे काय, इट इज अ क्रोनिक डिसऑर्डर, म्हणजे हळूहळू तो डेव्हलप होतो. ऑटोइम्युन इम्युनिटीमध्ये चेंजेस झाल्यामुळे हा ऑब्झर्व होतो. इन्फ्लामेटरी ऑफ अ जॉईंट डिसऑर्डर. ओके, म्हणजे जॉईंट्समध्ये इन्फ्लामेशन तिथे ऑब्झर्व होतं, ज्याच्यामध्ये काय होतं, अँटीबॉडी जनरेट होतात. कशाच्या अपोजिट किंवा कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी जनरेट होतात? सायनोव्हियल मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट ॲट दी जॉईंट्स अँड द हायलिन कार्टिलेज. जे कार्टिलेज असतं जॉईंट्समध्ये त्या कार्टिलेजच्या अपोजिट तिथे अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर इन्फ्लामेशन असेल ते तिथे ऑब्झर्व होतं. सो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द पेन होतं, स्वेलिंग होतं म्हणजे सूज येते, आणि इमोबिलिटी ऑफ जॉईंट्स म्हणजे जॉईंट्स मूव्ह करू शकत नाही, आखडल्यासारखं होतं. सो दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रुमॅटॉइड आर्थरायटिस. सो इट इज अ ऑटोइम्युन डिसीज, इन्फ्लामेशन होतं आणि इट इज अ क्रोनिक अँड इट इज बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ द अँटीबॉडी अगेन्स्ट द सायनोव्हियल मेम्ब्रेन अँड दी हायलिन कार्टिलेज. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक याच्या काय आहेत? पेन होतं, स्वेलिंग होतं आणि इमोबिलिटी ऑफ दी जॉईंट्स. ओके, सो हिअर द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ आर्थरायटिस. सो आर्थरायटिक जॉईंटमध्ये तुम्ही इथे बघत असाल बोनचं डिफॉर्मेशन झालेलं आहे इथे. ओके, सो जे काही इथे तुम्हाला दिसतं आहे कम्पेअर टू दिस वन, जो डिफरन्स दिसतो आहे. ओके, सो बोनचं तिथे डिफॉर्मेशन होतं, हे स्वेलिंग होतं. ओके, त्याच्यामध्ये आणि ऑब्वियसली इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, आता हे तुम्ही बघत असाल हे स्वेलिंग दिसते तुम्हाला कम्पेअर टू हिअर. ओके, सो हा स्वेलिंग पार्ट दिसतो आहे. सो दिस इज अबाउट द आर्थरायटिक जॉईंट. ओके, हा डिफरन्स त्या आर्थरायटिक जॉईंटमध्ये आहे. हा तुम्ही बघता इथलं जे सायनोव्हियल लायनिंग्ज आहेत इथल्या आणि कार्टिलेजच्या लायनिंग त्या पूर्ण इथे काय झालेलं आहे, डिफॉर्मेशन झालेलं आहे. ओके, सो सेम थिंग इज हॅपनिंग हिअर. ओके, सो दिस इज अबाउट द आर्थरायटिक जॉईंट. ओके, आणि ऑब्वियसली त्याच्यामुळे हा जो स्वेलिंग इथे, हा स्वेलिंगचा जो पार्ट आहे कम्पेअर टू दिस वन, हा स्वेलिंगचा तुम्हाला इथे पार्ट दिसत आहे, हा स्वेलिंग दिसतो, बोन डिफॉर्मेशन होतं. ओके, दीज आर द थिंग्स आर हॅपनिंग इन द आर्थरायटिक जॉईंट. ओके, so next is the to cure the rheumatic arthritis, what are the goal for the therapy. म्हणजे बेसिकली आपल्याला इथे काय करायचं आहे? सो अमेलिओरेट दी पेन, स्वेलिंग अँड दी जॉईंट स्टिफनेस. ओके, सो अमेलिओरेट म्हणजे काय, आपल्याला ते इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे पेन इम्प्रूव्ह करायचं नाही, पेन जो होतो तो रिड्यूस करायचा आहे, म्हणजे इम्प्रूव्ह करायचे आहेत आपल्याला, पेन रिड्यूस करायचं आहे, स्वेलिंग रिड्यूस करायचं आहे, आणि जॉईंट स्टिफनेस जो आहे तो आपल्याला तिथे काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे, बेहतर करायचं, चांगलं करायचं आहे ते. ओके, सो प्रिव्हेंट आर्टिक्युलर कार्टिलेज डॅमेज अँड बोनी इरोजन. आपण बघितलं इथे हे बोन इरोजन जे होतं आहे. ओके, हे बोन इरोजन आपल्याला इथे काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. आर्टिक्युलर कार्टिलेज जे आहे त्याचं जे डॅमेज होतं आहे ते सुद्धा तिथे रिड्यूस करायचं आहे. प्रिव्हेंट द डिफॉर्मिटी अँड द
प्रिझर्व जॉईंट फंक्शन. ओके, जॉईंटचे जे फंक्शन आहेत त्या डिफॉर्मिटीज ज्या होतात त्या डिफॉर्मिटीज इथे रिड्यूस करायच्यात, ॲज वेल एज त्याचे जॉईंटचे फंक्शन म्हणजे जो स्टिफनेस आलेला आहे जॉईंट त्याच्यामुळे मुवमेंट्स होत नाहीत त्यासुद्धा इथे काय करायच्यात, रिड्यूस करायच्यात. ओके, सो ऑब्व्हियसली classificationमध्ये फर्स्ट इज ऑब्व्हियसली अँटी इन्फ्लामेटरी ड्रग विच कंटेन दी two classes, that is the NSAIDs and the glucocorticoids. Okay, so under NSAID examples are the aspirin, indomethacin, diclofenac and the ibuprofen. Okay, so non-steroidal anti-inflammatory drugs, these can be act as an anti-inflammatory. So glucocorticoids, which are nothing but the steroidal drugs, and the example is the prednisolone. Okay, next one is the disease modifying anti-rheumatic drugs. Okay, so disease modifying anti-rheumatic drugs which have a short form DMA RDs, it again have a two part, that is the immunosuppressants and the others. Okay, आता हा जो पॉइंट आहे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स म्हणजे काय, डिसीज कंडिशन तर तो पूर्ण क्युअर होत नाही बट तो मॉडिफाय करतो, म्हणजे थोडा चांगला करतो त्याला डिसीजला, चांगल्या प्रकारे तो रिड्यूस करतो तिथे. सो दॅट्स वाय वी आर युझिंग द इम्युनोसप्रेसंट्स. आपण बघितलं इट इज अ ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणून आपण तिथे इम्युनोसप्रेसंट्स यूज करतो. तर ते कोणते आहेत, मिथोट्रिक्झेट, azathioprine and the cyclosporine. Others are the sulfasalazine, hydrochloroquine and the leflunomide. Okay, so these are the two categories which are used in the DMARDs. Okay, and last one is the adjuvants which contain the glucosamine and etanercept. Okay, so glucosamine and etanercept, these are the example which are act as a supportive therapy. ओके, सपोर्टिव्ह थेरपी म्हणून यूज केले जातात. सो व्हेरी बेसिक आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे काय, इथे इन्फ्लॅमेशन होतं, जॉईंट स्टिफनेस होतो. सो हे रिड्यूस करत किंवा ऑटोइम्युन डिसीज आहे म्हणून इम्युनोसप्रेसंट यासारखे ड्रग्ज आपण तिथे यूज करतो. मग पेन रिड्यूस करण्यासाठी, इन्फ्लॅमेशन रिड्यूस करण्यासाठी आणि इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी सो जे ड्रग्ज लागतील ते आपण इथे यूज करतोय. Okay, so NSAID which are nothing but the anti-inflammatory drugs, prednisolone like corticosteroids and the immunosuppressants like drugs we are using, and the others which is nothing but the glucosamine or etanercept. Such kind of a drug are act as a supportive for the therapy. Okay, so these kind of drugs are used in a rheumatoid arthritis. So what is the mechanism of action? So anti-inflammatory drug inhibit the symptom of the inflammation and help to improve the joint movement. Okay, anti-inflammatory drug काय करतात, इन्फ्लामेशन रिड्यूस करतात आणि इन्फ्लामेशन रिड्यूस होतं त्याच्यामुळे ऑब्व्हियसली जॉईंट मुवमेंट तिथे इझी होतं. ओके, सो नेक्स्ट वन इज द disease modifying anti-rheumatic drugs. What these do, these are the immunomodulator drug which reduces the progression of a disease by arresting the destructive progress in the joints and help to modify the course of the disease. Okay, so these are the immunomodulator. इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे काय, इम्युनिटीचं मॉड्युलेशन करतात, चेंज करतात इम्युनिटीमध्ये, इम्प्रूव्ह करतात इम्युनिटी. ते काय करतात, इट रिड्यूस द प्रोग्रेशन ऑफ द डिसीज. कसं रिड्यूस करतात, बाय अरेस्टिंग द डिस्ट्रक्टिव्ह प्रोग्रेस इन अ जॉईंट. जो जॉईंटमध्ये डिस्ट्रक्शन होत राहतोय, कंटिन्युअस प्रोग्रेशन होत राहते डिस्ट्रक्शनमध्ये, त्याच्यावरती ते अरेस्ट करतात आणि काय करतात, हेल्प टू मॉडिफाय द कोर्स ऑफ द डिसीज. म्हणजे तो डिसीजचा जो एक पॅटर्न चाललेला असतो की डे बाय डे तो जॉईंट्स किंवा बोन डिस्ट्रक्शन होत असतं तिथे, तो ते रिड्यूस करतात. ओके, सो दे रिमेन इन अ बॉडी फॉर अ लॉंग टाईम अँड प्रोड्यूस देअर इफेक्ट आफ्टर 6 to 12 weeks. ओके, so generally these should be taken about 3 months. ओके, सो 6 to 12 week नंतर याचा इफेक्ट दिसतो आणि ते बॉडीमध्ये खूप काळासाठी राहतात ते ड्रग्स. ओके, सो दे आर गिवन इन अ कॉम्बिनेशन विथ द NSAIDs. ओके, सो दीज डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स जे आहेत दीज शुड बी गिवन इन अ कॉम्बिनेशन विथ द NSAID. सो अल्टिमेटली इन्फ्लामेशन पण तिथे रिड्यूस होतं, पेन पण रिड्यूस होतं आणि DMRDs काय करतात तिथे, इम्युनिटीसुद्धा तिथे इम्युनोमॉड्युलेटर म्हणून ॲक्ट होतात. सो अल्टिमेटली ऑल ओव्हर थेरपी इथे काय होते, कम्प्लीट होते. नेक्स्ट इज द ॲडज्युवंट. सो इट इज अ सपोर्टिव्ह थेरपी ॲज आय टोल्ड. सो ग्लुकोझामाइन स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ द प्रोटिओग्लायकन अँड इन्क्रीज द सल्फेट अपटेक by the articular cartilage. So
हे जे ग्लुकोजामाइन आहे हे काय करतं, प्रोटिओग्लायकनचं आणि सल्फेटचं अपटेक इन्क्रीज करतं. ओके, प्रोडक्शन ऑफ प्रोटिओग्लायकॉन आणि सल्फेटचं अपटेक इन्क्रीज करतं. त्याच्यामुळे कार्टिलेजची रिकव्हरी होण्याचे चान्सेस तिथे वाढतात. आणि एंटानरसेप्ट जे आहे इट ॲक्ट ऑन द इनहिबिटिंग द TNF अल्फा. इट इज यूज ओनली इन अ रुमॅटॉइड आर्थरायटिस विच इज रेझिस्टंट टू DMRDs. ओके, सो हे जे TNF अल्फा आहे याला ते काय करतं, इनहिबिट करतं. सो हे मेजरली हा जो ड्रग आहे हा कशामध्ये यूज केला जातो, इन केस ऑफ इन केस ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस विच इज रेझिस्टंट टू DMRDs. म्हणजे ज्या केसेसमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या DMRDs आपण यूज करू शकत नाही अशा केसेसमध्ये हे ड्रग्स यूज केले जातात. ओके, सो दीज आर द बेसिक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ these drugs. ओके, सो हियर we can see the brand names with the anti-rheumatoid drugs. Okay, so methotrexate which have a brand name, biotrexate or neotrexate, and dose should be up to 7.5 milligram once in a weekly. Okay, next one is the azathioprine which have a brand name Imuran, and dose should be 50 to 150 milligram per day. Sulfasalazine which have a brand name Saz, and it should be used 1 to 3 gram per day in a 2 to 4 divided dose. Okay, so these are the doses which should be given into the rheumatic arthritis. Then there are again many more doses. Okay, so see, I am not going to explain these things. Okay, so these actually you have to do by yourself. तुम्ही हे स्वतः खरं तर मार्केटमधून जी नावं आहेत ब्रँड नेम्स ती शोधून आणायला पाहिजेत. सो यू पीपल गो थ्रू इट. ओके, सो तेच ड्रग आहेत, हायड्रोक्लोरोक्विन असेल, लेफ्लुनोमाइड असेल किंवा ओरानोफिन असेल, ग्लुकोजामाइन आणि एटानॅरिसेप्ट. ओके, ते ह्याचे जे ब्रँड नेम्स आहेत हे अजून तुम्हाला वेगळे नावं मिळू शकतात मार्केटमध्ये, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि याच्यामध्ये परत त्याचे डोसेससुद्धा इथे दिलेले आहेत जे तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, सो दीज आर द ब्रँड नेम्स और द marketed preparations which are used in the treatment of the rheumatoid arthritis. Okay, next one is the pharmacotherapy of the gout. Okay, so it is also joint deformation or which is nothing but there is a deposition of the uric acid crystal into the joints. Okay, so हे त्याच्यामुळे काय होतो, गाउट होतो. ओके, सो व्हॉट इज द गाउट आपण बघूयात. सो गाउट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर ऑफ अ प्युरिन मेटाबॉलिझम कॅरेक्टराइज्ड बाय द एक्सेस डिपोजिशन ऑफ द uric acid in joint, kidney and subcutaneous tissue. Okay, so it is a metabolic disorder of a purine metabolism. प्युरिनचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही, मेटाबॉलिझम तिचं डिसऑर्डर होतं तिथे, त्याच्यामुळे काय होतं, हा गाउट होतो. मग हे कशाने कॅरेक्टराइज होतं, गाउट झाला आहे हे कसं कॅरेक्टराइज केलं जातं. सो देर इज अ एक्सेसिव्ह डिपॉझिशन ऑफ द युरिक ॲसिड क्रिस्टल इन टू दी जॉईंट्समध्ये युरिक ॲसिड क्रिस्टल्स होतात, किडनीमध्ये होतात आणि सबक्युटॅनियस टिश्यूजमध्ये सुद्धा होतात. ओके, सो युरिक ॲसिड इज अ मेटाबॉलिक प्रोडक्ट ऑफ दी प्युरिन मेटाबॉलिझम. So when blood level of a uric acid is increased, which is also called as a hyperuricemia, excess uric acid is deposited mainly in the joint which injure synovial membrane and causes the inflammation of the joint. Okay, so uric acid crystal काय होतात, म्हणजे ब्लडमधलं युरिक ॲसिडचं लेवल वाढतं आणि त्याच्यामुळे हे युरिक ॲसिड डिपॉझिट होतं जॉईंट्समध्ये. सायनोवियल मेम्ब्रेनला ते इंज्युअर करतं आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, इन्फ्लामेशन होतं. ओके, सो देर आर अगेन टू टाईप, अक्यूट गाउट अँड दी chronic gout. Okay, so acute gout is characterized by the sudden onset of severe inflammation in a small joint, especially in a metatarsophalangeal joint of a great toe due to the precipitation of the uric acid crystal in the joint space. Okay, so हे कसं होतं, सडन ऑनसेट सिव्हिअर इन्फ्लॅमेशन दिसतं आणि स्मॉल जॉईंट्समध्ये हे मेजरली ऑब्झर्व होतं. फॉर एक्झाम्पल मेटाटार्सोफॅलंजियल. ओके, मेटाटार्सल फॅलंजियलचा जो जॉईंट आहे विच इज ॲट दी ग्रेटर टो,
due to the precipitation of the uric acid crystal into the joint space. आणि chronic gout म्हणजे काय? Chronic gout is characterized by persistent pain and stiffness in joint, hyperuricemia, tophi and the uric acid stone in the kidney. ओके, फरक एकच आहे, हा सडनली होतो आणि हा क्रोनिक म्हणजे स्लोली डेव्हलप होतो. सो स्लोली डेव्हलप होतो म्हणून स्टिफनेस ऑफ जॉईंट, हायपरयुरेसेमिया किंवा किडनी स्टोन सारखे हे जे काही कंडिशन्स आहेत त्या तिथे ऑब्झर्व होतात. सो दिस इज द एक्झाम्पल. ओके, सो हे जे टॅर्सोफॅलॅन्जियलमध्ये जो तुम्हाला आत्ता एक्सप्लेन केला होता, युरिक ॲसिड क्रिस्टल इथे युरिक ॲसिड क्रिस्टल डिपॉझिट झालेले दिसत आहेत इथे तुम्हाला हे सगळे. ओके, सो इथल्या ठिकाणी. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, इथे इन्फ्लामेशन होतं आणि जॉईंट स्टिफनेस होतो. ओके, सो दिस इज इन केस ऑफ अक्यूट गाउट. ओके, नेक्स्ट इज द अँटी गाउट ड्रग्स. ओके, सो अँटी गाउट ड्रग्समध्ये अगेन दीज आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू इट्स टाईप. सो फॉर अक्यूट गाउट आणि फॉर क्रोनिक गाउट या दोन्ही टाईपसाठी इथे ड्रग दिलेले आहेत. अक्यूट गाउट असेल तर ह्याच्यामध्ये मेजरली अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, कॉर्टिकोस्टेरॉइड आणि अल्कोलॉइड्स यूज केले जातात. तर अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्समध्ये डायक्लोफेनाक, पॅरोक्झिकॅम, इटोरिकॉप्झिक आणि नॅप्रोक्झेन यासारखे ड्रग्ज यूज केले जातात. कॉर्टिकोस्टेरॉइड्समध्ये हायड्रोकॉर्टिझोन ॲसिटेट आणि प्रेडनिसोलॉन यासारखे ड्रग्ज यूज केले जातात. अल्कोलॉइड्समध्ये कोलचिसिन यूज केलं जातं. ओके, सो नेक्स्ट इज द फॉर द क्रोनिक गाउट विच इज नथिंग बट द अँटी हायपरयुरिसेमिया ड्रग. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणात स्लोली काय झालेलं असतं, युरिक ॲसिड इन्क्रीज झालेलं असतं. सो युरिकोसोरिक ड्रग ह्याच्यामध्ये यूज केले जातात, विच आर नथिंग बट द प्रोबेन्सिड अँड द सल्फिनपॅराझोन. ओके, अँड नेक्स्ट वन इज द झॅन्थिन ऑक्सिडेज इनहिबिटर विच हॅव द एक्झाम्पल अलोप्युरिनॉल अँड द फेबिझोस्टेट. Okay, so these are the some examples of the gout anti-gout drug. Okay, so this classification is depending on the acute gout and the chronic gout. Okay, next is the mechanism of action. So one by one आपण फक्त one line मध्ये याची mechanism of action बघणार आहे. So first one is the colchicine which inhibit the inflammation of the joint in a gout by decreasing the lysosomal enzyme which cause the joint destruction. Okay, so lysosomal enzymes असतात काही which causes the joint destruction, त्याला हे काय करतं, डिक्रीज करतं. ओके, सो इट इज मेजरली इन्फ्लामेशन रिड्यूस करून हे ॲक्ट होतं. ओके, कोल्चिसिन विच इज नथिंग बट द अल्कोलॉइड अँड इट इज ऑप्टेन फ्रॉम द कोल्चिकम like the drug. Okay, next one is the uricosuric drug. So these drug promote the excretion of the uric acid from the kidney by blocking the renal tubular reabsorption of the uric acid. Okay, तर हे काय करतात, जे युरिक ॲसिड आहे ब्लडमध्ये त्याचं एक्सक्रिशन ते इम्प्रूव्ह करतात थ्रू दी किडनी. आणि थ्रू किडनी ह्याचं एक्सक्रिशन होत असताना जे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे तिथे सुद्धा काय करतात, हे युरिक ॲसिडचं रिॲब्सॉर्प्शन होऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं, हे युरिक ॲसिड इझिली एक्सक्रीट होऊन जातं बॉडीमधून. Next is the xanthine oxidase inhibitor. These inhibit the xanthine oxidase which involved in the synthesis of the uric acid. Okay, so हे xanthine oxidase त्याच्या नावातच आहे ऑक्सिडेज. जिथे जिथे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ASE हा सफिक्स लागला की समजायचं इट इज नथिंग बट द एन्झाईम विच कॅटलाइट द रिॲक्शन. ओके, सो xanthine oxidase it is an enzyme which is responsible for the synthesis of the uric acid. मग युरिक ॲसिडचं सिंथेसिस जर आपण थांबवलं तर तिथे परत त्याचं डिपॉझिशन किंवा एक्सक्रिशन वाढवायचे काही गरजच येत नाही. सो xanthine oxidase इनहिबिटर सारखे ड्रग जर दिले लाईक द प्रोबेन्सिड एक्झाम्पल आपण एक बघितलं त्याचं, तर काय होतं तिथे हे पूर्ण मेथड असते तिथे किंवा प्रोसेस असते ते थांबते. ओके, सो दीज आर द सम एक्झाम्पल अँटी गाउट ड्रग विच इज कोल्चिसिन, अलोप्युरिनॉल और द फेबिझोस्टेट. ओके, सो डोस पण इथे मेन्शन केलेला आहे, हे डोससुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, सो हिअर आर अगेन सम ड्रग्स. सी हिअर आर सम ड्रग्स विच कॉजेस द
हायपरयुरेसेमिया, गाऊट. ओके, सो काही ड्रग्ज आहेत जे काय करतात, हायपरयुरेसेमिया कॉज करतात किंवा रिस्पॉन्सिबल असतात त्याला. तर अल्कोहोल किंवा डायुरेटिक्स लाईक द थायाझाइड्स, अमिलोराइड, ब्युमेटामाइड. सो दीज आर द सम ड्रग्स विच मे कॉज दी hyperuricemia. Cytotoxic drugs, okay, then the anti-TB drugs like the ethambutol, pyrazinamide, then immunosuppressant like the cyclosporine, then low dose of the salicylate. Next one is the anti-Parkinson drugs like the levodopa, B complex, vitamin niacin, म्हणजे बी कॉम्प्लेक्समधलं विटॅमिन नियासिन, व्हायटामिन ए ॲनालॉग लाईक द isotretinoin. Okay, so these are the some drugs which are responsible for the formation of the gout. Okay, म्हणजे कंटिन्युअस इंटेक असेल अशा ड्रग्सचा खूप लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी, देन देर मे बी इट इज वन ऑफ द साईड इफेक्ट. म्हणजे काय, इथे युरिक ॲसिड, अल्टिमेटली हे सगळे ड्रग्स काय करतात, युरिक ॲसिडच्या एक्सक्रिशनला थांबवतात किंवा प्रोडक्शनला वाढवतात. ओके, सो बाय दिस वे हे ड्रग काय करतात, युरिक ॲसिडचं जे डिपॉझिशन आहे ते इम्प्रूव्ह करतात ब्लडमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, गाऊट होतो. ओके, सो दिस इज अबाउट द अँटी रुमॅटिक अँड दी or we can say the anti-gout. And as well as here we completed our last chapter of this category, that is the anti-gout, and ultimately we have completed NSAIDs, okay, non-steroidal anti-inflammatory drugs as well as opioid analgesic. हा पार्ट इथे आपला संपलेला आहे. नेक्स्ट मग आता आपण इथे बऱ्यापैकी चांगलं सिलेबस कव्हर झालेला आहे. इथून पुढे आपण आता जे CVS असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायुरेटिक्स असतील, हे आपण चॅप्टर्स इथे बघणार आहे. आउट ऑफ इट CVS अँड केमोथेरपी इज लिटल बिट मोर. ओके, सो अदरवाईज बाकी सगळे चॅप्टर छोटेच आहेत. तर आत्तापर्यंतचा जो सिलेबस झालेला आहे, प्लीज त्याच्या थोडंसं बघा, तो सिलेबस थोडंसं स्टडी करा, ब्रँड नेम्स डोसेजवरती कॉन्सन्ट्रेट करा, डाऊट्स असतील तर विचारा आणि प्लीज फोकस. ओके, सो तुमचे कॉलेज चालू होईल नाही होईल माहिती नाही आहे, पण एक्झाम्स तर ऑब्वियसली आलेल्याच आहेत जवळ. सो तुम्ही बी प्रिपेअर फॉर दिस. ओके, थँक्यू.